9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, जलशक्ती मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. गोवर्धन योजना पुन्हा सुरू झालेली आहे. होय, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन 2018 मध्ये गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्री रिसोर्स धन गोवर्धन योजना सुरू करण्यात आली. SBMG अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचा एक आवश्यक घटक असलेल्या गोवर्धनाचा उद्देश जनावरांचे शेण, शेतीचे अवशेष आणि इतर बायोमाससह जैविक सेंद्रिय कचरा बायोगॅस, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, CBG आणि सेंद्रिय खतासारख्या मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतरित करून गावामध्ये स्वच्छता आणणे आहे, ज्याच्यामुळे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारते. गोवर्धन प्रकल्प ग्रामपंचायतींना जनावरांचे शेण आणि धन कृषी कचरा बायोगॅस आणि बायोस्लरीमध्ये रूपांतरित करण्यास प्रोत्साहित करून जैविक कचरा पुनर्प्राप्तीस समर्थन देतात. भारत सरकारने विविध मंत्रालय विभाग या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करतात. गोवर्धन पोर्टलवर राज्य केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार 27/1/2026 रोजी कार्यरत असलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस CBG प्रकल्पाची आणि समुदाय क्लस्टर आधारित बायोगॅस प्रकल्पाची राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार माहिती अनुक्रमे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मध्ये दिली आहे. हे प्रकल्प रोजगार निर्मिती करून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून, खत पुरवठा साखळी स्थापित करून आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठिंबा देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं ही माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेले आहे.